मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव ना आपण पाहणार आहोत 19 ऑक्टोबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र हे जवळपास विकसित झाले. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यभरातील बहुतांश भागामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल, घाटमाथ्याचा भाग असेल, सांगली, कोल्हापूर, सातारा हा पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल, तसेच सोलापूर याचबरोबर संपूर्ण खानदेश म्हणजे नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या भागामध्ये येणाऱ्या 24 तासामध्ये पावसाची शक्यता ही अधिक आहे. आज दिवसभर ही घाटमाथ्याचा भाग असेल, संपूर्ण कोकणामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळाला. काल रात्रीही या ठिकाणी वाऱ्याचा जो स्पीड होता तोही अतिशय जास्त वेगान होता. सध्याची वाऱ्याची स्थिती जर पाहिली तर बंगालच्या उपसागरामधून वारे जे या ठिकाणी राज्यामध्ये येत आहे, तर या वाऱ्याच्या प्रभावामुळे येणाऱ्या 24 तासामध्येही आणि जे कमीदाब क्षेत्र झालं आहे त्या कमीदाब क्षेत्रामुळेही नाशिक असेल, याचबरोबर पालघर असेल, याचबरोबर नंदुरबार, धुळे, जळगावचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्येही मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्यामध्ये पश्चिम घाटाचा संपूर्ण भाग असेल, तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि राजापूर या जिल्ह्यामध्येही काही तालुक्यामध्ये जोरदार स्वरूपाचं, काही भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासात राज्याच्या पावसाचा विचार केला सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं तर विदर्भाचा जो पश्चिमेकडील भाग असेल, पूर्वेकडील भाग असेल, भंडारा, गोंदिया, नागपूर बहुतांश भाग असेल, या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. पावसाची शक्यता फार कमी असते. अनेक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता. याचबरोबर चंद्रपूरचा मुलचेरा, इटापल्ली, चारमोसी, अहिर या भागामध्ये 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, तसेच चंद्रपूरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये जेवटी, राजुरा, मौल, तसेच भद्रावती, सिंधुदुर्ग आणि चिमूर व ओरोरा या भागामध्येही हलक्या मध्यम सरी येणाऱ्या 24 तासांना पाहायला मिळते. या ठिकाणी लाईटनिंग, थंडीसह सहित पावसाची दाट शक्यता आहे. या यवतमाळचा जर विचार केला तर राळेगाव, यवतमाळ, कळंब, अरणी, त्याचबरोबर वर्णी, मारेगाव, याचबरोबर उमरखेड, पुसला संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकते. याचबरोबर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर रिसोड, वाशिम, पिरोळ, कारंजा या 1 ते 2 मध्यम भाग असेल, या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच वर्धाचा उत्तरेकडील भाग असेल, आर्वी, सेलू, याचबरोबर वर्धा, देवळी या भागामध्ये हलक्या मध्यम सरी, तसेच जो दक्षिण भाग असेल, हिंगणघाट, समुद्रपूर या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. यात अमरावतीचं जर पाहिलं तर अमरावतीचा जो उत्तरेकडील भाग असेल, चिखलदरामध्येही आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. या मात्र जो धरणी उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र तुरळक ठिकाणी 1 ते 2 ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर अकोल्याच्या जिल्ह्याचं पाहिलं तर अकोल्याचा जो दक्षिण भाग असेल, पातूर, बार्शी, टाकळी, मूर्तिजापूर हा दक्षिण भाग असेल, या भागामध्येही एक हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा विचार जर केला या ठिकाणीही ढगाळ वातावरण राहणार आहे. 1 ते 2 ठिकाणी आपल्याला मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात. मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्यातील नांदेड दक्षिण भाग असेल, परभणी, हिंगोली दक्षिण भाग, बीड जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र तुरळक ठिकाणी आपल्याला 1 ते 2 हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. काही ठिकाणी लाईटनिंग, थंडरस्टॉर्म होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग असेल, कन्नड, सिल्लोड, सोयगाव या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर जालनाचा मंथला, जालना आणि परतूर हा जो पश्चिमेला पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये विजेच्या कडकडाटासह 1 ते 2 ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र याच्यामध्येही काही येणाऱ्या 24 तासांत चेंजेस होण्याची दाट शक्यता आहे. तसेच हिंगोली संपूर्ण जिल्हा, नांदेडचा उत्तर भाग या भागामध्ये हलक्या मध्यम सरी. याचबरोबर धाराशिवचा विचार केला तर धाराशिवचा दक्षिण भाग असेल, लोहारा, उमरगा, तुळजापूर या 1 ते 2 ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. अन्यत्र मात्र जो बीड संपूर्ण जिल्हा, परभणी दक्षिण भाग, लातूर संपूर्ण जिल्हा आणि धाराशिवचा उत्तरेकडील भाग हा संपूर्ण विभाग असेल, या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हलक्या सरी 1 ते 2 ठिकाणी पाहायला मिळू शकतात. आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्रात संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल, नगरपासून ते कोल्हापूरपर्यंत संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल, या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार. या भागामध्येही वाऱ्याचा जो वेग असेल तोही काही प्रमाणामध्ये जास्त राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरचा उत्तरेकडील भाग असेल, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, याचबरोबर हातकणंगले या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. सांगली जिल्ह्याचा संपूर्ण जो भाग असेल, शिराळा, वाळवा, पलूस, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, विटा, याचबरोबर तासगाव या भागामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरचा मध्यवर्ती भाग असेल, माडा, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा, तसेच सांगोला, मंगळवेढा, माळशिरस आणि बार्शी या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो. तसेच सातारा जिल्ह्याचा विचार केला तर वाई, महाबळेश्वर, तसेच कराड, पाटण या ठिकाणी हलक्या मध्यम सरी, काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळणार आहेत. याचबरोबर खटाव, मान, तसेच पलटण या भागामध्येही जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. 1 ते 2 ठिकाणी आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचा विचार केला, पुणे जिल्ह्याचा घाटमाथ्याचा भाग असेल, लोणावळा, खंडाळा, मुळशी, वेल्हे, भोर या भागामध्ये जोरदार सरी,
याचबरोबर पुणे शहराचा विचार केला तर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कदाचित 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. मात्र दौंड, बारामती, शिरूर या भागामध्ये ढगाळ वातावरण, हलक्या स्वरूपाचा पाऊस. याचबरोबर अहमदनगरचा जर विचार केला, अकोला, संगमनेर, पारनेर, नगर हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्येही आपल्याला लाईटनिंग, थंडरस्टॉर्म सहित 1 ते 2 ठिकाणी हलक्या काही भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर कोकणाचा जर विचार केला, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये पाऊस हा अजूनही ॲक्टिव्ह राहणार आहे. या ठिकाणी मध्यम सरी काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र हळूहळू दक्षिण भागापासून पाऊस कमी होईल व उत्तरेला पाऊस जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर रायगडचा जर पाहिलं तर माळसा, ताला, रोहा, अलिबाग, पेण, खालापूर या भागामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर ठाणे, पालघर, मुंबई शहर असेल, उपनगर असेल या भागामध्येही हलक्या काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला 1 ते 2 ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. बरोबर. खान्देचा विचार केला, खान्देशीमध्ये संपूर्ण जो पश्चिम भाग असेल, नाशिकचा संपूर्ण पश्चिम भाग, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पंत, दिंडोरी, कळवण, बलगाव, सरगणा या भागामध्येही जोरदार ते अतिजोरदार पावसाची दाट शक्यता आहे. तसेच कोकणातील पालघरचा उत्तरेकडील भाग म्हणजे मोखाडा, जव्हार या भागामध्येही मुसळधार काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर चांदवड, देवला, मालेगाव, चाळीसगाव, नंदगाव, येवला या 1 ते 2 ठिकाणीही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचा विचार करा, जळगावचा उत्तरेकडील भाग असेल, येवला, रावेर व चोपडा या भागामध्ये जोरदार सरी व संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जर पाहिलं तर हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. धुळ्याच्याला पाहिलं, धुळ्याचा संपूर्ण जिल्हा असेल म्हणजे सर्वाधिक पावसाची शक्यता आहे ती म्हणजे साक्रीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता जास्त आहे. याचबरोबर धुळे तालुका असेल, सिंदखेड असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर नंदुरबारचा जर विचार केला तर अकर्णी, अक्कलबुवा, तळोडे या उत्तरेकडील भाग असेल त्या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर नवापूर, नंदुरबार आणि शादखेड हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आज रात्रीही धुळे, नंदुरबार, जळगाव याचबरोबर ठाणे, पालघर, नाशिक हा संपूर्ण भाग असेल या भागामध्येही मुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. हा जो पाऊस असेल हा येणारा 1 ते 2 ते 3 दिवस राहण्याची शक्यता म्हणजे 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरपर्यंत राहील. त्याच्यानंतर पाऊस राज्यातला जवळपास प्रमाण जे असेल ते कमी होण्याची दाट शक्यता आहे. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.